नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिनॉमियल या लेसनच्या मागील व्हिडिओमध्ये आपण सिंथेटिक डिव्हिजन शिकलेलो आहे. त्याचप्रमाणे एक्झरसाइज 3.3 ही घेतलेला आहे. त्यामध्ये सॉल्व केलेले आहेत प्रॉब्लेम्स सिंथेटिक डिव्हिजनने. आता बघूया व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. आता ही व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल काय आहे? इन अ पॉलिनॉमियल इफ व्हेरिएबल इज रिप्लेस्ड बाय अ नंबर वी गेट द व्हॅल्यू ऑफ दॅट पॉलिनॉमियल. एखादी पॉलिनॉमियल दिलेली असेल आणि त्यामध्ये जो व्हेरिएबल यूज केलेला आहे त्या व्हेरिएबलच्या जागी आपण जर एखादा नंबर घेतला, मग तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असो, आणि त्या नंबर ठेवल्यानंतर त्या पॉलिनॉमियल सॉल्व केली तर आपल्याला त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळत असते. इफ p of x is a polynomial in x, then the value of the polynomial for x equal to a is written as p of a. बघा, आपण p of x म्हणून पॉलिनॉमियल घेतो. या xच्या जागी जर आपण एखादी व्हॅल्यू घेतली, x इक्वल टू a घेतली, तर या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला इंडिकेट करता येईल p of a ने, रिटर्न ॲज p of a. a हा ब्रॅकेटमध्ये. आता त्याचप्रमाणे दिलेलं प्रॅक्टिस सेट 3.4 सॉल्व करूया. फर्स्ट प्रॉब्लेम, फॉर x इक्वल टू 0. आता ही xची व्हॅल्यू ही 0 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल x² - 5x + 5. आता या पॉलिनॉमियलला x हा व्हेरिएबल यूज केलेला असल्यामुळे p ऑफ x ने इंडिकेट करू. p मीन्स पॉलिनॉमियल इन x इक्वल टू x² - 5x + 5. ही पॉलिनॉमियल दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर x इक्वल टू 0 ही व्हॅल्यू ठेवायची आहे व्हेरिएबलची. पुट x इक्वल टू 0. देन p ऑफ x होतं, तर x इक्वल टू 0 घेतल्यानंतर p ऑफ 0 होऊन जाईल. इक्वल टू इथे x² आहे म्हणून 0² झालं, -5 × x आहे म्हणून 5 × 0 झालं, आणि +5. 5 सोबत दुसरा x वगैरे इथे नाही म्हणून कॉन्स्टंट टर्म +5 जशी तशी होईल. 0² 0, -5 × 0 0 +5 म्हणजे आपल्याला इक्वल टू 5. 0 - 0 + 5 5. म्हणजेच फॉर x इक्वल टू 0 व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल आपल्याला किती मिळालेली आहे? 5 मिळालेली आहे. दीज आर द स्टेप्स फॉर फाइंडिंग आउट द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम, इफ p ऑफ y. आता इथे व्हेरिएबल y यूज केलेला आहे. देअरफॉर वी राईट p ऑफ y इक्वल टू y² - 3√2 × y + 1. देन फाइंड p ऑफ 3√2. म्हणजे yची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3√2. स्टेप्स काय काय येतील? सुरुवातीला पॉलिनॉमियल लिहून टाकायची, नंतर पुट करायचं. पुट केल्यानंतर yच्या जागी 3√2 आहे म्हणून p ऑफ 3√2 येईल. इथे जशी पॉलिनॉमियल दिलेली आहे आणि जसे व्हेरिएबल्स दिलेले आहे त्यानुसार इथे व्हॅल्यूज पुटअप करून, व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज पुटअप करून कॅल्क्युलेशन करायचं आहे. y² आहे म्हणून 3√2² होईल, -3√2 × y × 3√2 अगेन +1. 3² 9 आणि √2² 2. सर्ट्स या लेसनमध्ये आपण घेतलेला आहे, रिअल नंबर या लेसनमध्ये. -3√2 × 3√2 3√2² म्हणजेच 9 × 2 3 × 3 9 आणि √2 × √2 2 +1. 18 - 18 +1 दॅट इज 1. म्हणजेच फॉर y इक्वल टू 3√2 द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज 1. y इक्वल टू 3√2 साठी या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू ही किती येत आहे? 1 येत आहे. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम, इफ p ऑफ m. कारण m हे व्हेरिएबल इथे यूज केला आहे म्हणून आपण पॉलिनॉमियल इन 1 होईल. p ऑफ m इक्वल टू m³ + 2m² - m + 10. Then p of a plus p of minus a equal to what?
हा क्वेश्चन विचारलेला आहे. अगोदरच्या 2 प्रॉब्लेममध्ये एकच व्हॅल्यू विचारल्या होत्या. आता इथे यांनी 2 व्हॅल्यूज घेतलेल्या आहे. कोणती? m = a घेतलेला आहे आणि m = -a घेतलेला आहे. आणि दोघांची सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे सुरुवातीला m = a घेऊन आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल आणि नंतर m = -a घेऊन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल आणि नंतर त्यांची सम करावी लागेल. सुरुवातीला आपण लिहू पॉलिनॉमियल p ऑफ m = m³ + 2m² - m + 10. पुट m = a. a पुटअप केल्यानंतर प्रत्येक mच्या ठिकाणी काय येईल? a येईल. p ऑफ a = a³ + 2a² - a + 10. ही झाली व्हॅल्यू. आता इथे a³ आहे, इथे a² आहे, इथे a आहे. सगळ्यांची ॲडिशन करता येत नाही म्हणून आपल्याला जसं तसं हे ठेवावं लागेल. मी याला इक्वेशन 1 दिलेलं आहे. नाव पुट m = -a. -a पुट केल्यानंतर -a³ + 2 × -a² - -a + 10. आता -a³ कोणत्याही निगेटिव्ह टर्मचा क्यूब जर असेल किंवा पॉवर 1 असेल म्हणजे ऑड नंबर असेल, इंडेक्स हा ऑड नंबर असेल तर ती व्हॅल्यू जशीच्या तशीच असते. म्हणजे -a³ होईल. प्लस जर इवन इंडेक्स असेल तर मायनसचं प्लस होऊन जातं म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू होते. 2a² - + a + 10. p ऑफ -a ची व्हॅल्यू ही इक्वेशन नंबर 2 ने इंडिकेट केलेली आहे. आता दोघांची सम घ्यायची आहे म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची आपल्याला सम करायची आहे. ती सम फ्रॉम 1 and 2 p ऑफ a + p ऑफ -a = a³ + 2a² - a + 10. ही फर्स्ट इक्वेशनवरून घेतलेली व्हॅल्यू आहे p ऑफ a ची. आणि p ऑफ -a ची व्हॅल्यू आहे -a³ + 2a² + a + 10. यामध्ये a³ - a³ गेट्स कॅन्सल्ड. -a + a गेट्स कॅन्सल्ड. देअरफॉर रिमेनिंग इज 2a² + 2a² = 4a² + 10 + 10 + 20. याचा अर्थ p ऑफ a + p ऑफ -a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4a² + 20. ठीक आहे. देन प्रॉब्लेम नंबर 4. इफ p ऑफ y = 2y³ - 6y² - 5y + 7 देन फाइंड p ऑफ 2. जसे अगोदरचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे तसेच हेही प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. सुरुवातीला आपण पॉलिनॉमियल इन y लिहून टाकू. त्यानंतर पुट y = 2. y = 2 पुटअप केल्यानंतर 2 × 2³ - 6 × 2² y² असल्यामुळे -5 × 2 + 7. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते -11. याचा अर्थ फॉर y = 2 द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज -11. ठीक आहे. त्यानंतर एक स्टार प्रॉब्लेम आहे ते बघा. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल फॉर अ गिवन व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल पुट द व्हॅल्यू इन प्लेस ऑफ द व्हेरिएबल इन ईच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल. ही एक नोट आहे. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. जर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असेल त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दिलेली असताना तर आपल्याला काय करावं लागते? पुट द व्हॅल्यू इन प्लेस ऑफ द व्हेरिएबल. व्हेरिएबलच्या जागी ती व्हॅल्यू पुटअप करायची प्रत्येक टर्ममध्ये, पॉलिनॉमियलच्या प्रत्येक टर्ममध्ये, इन ईच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल. ही नोट आहे. आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. त्यानंतर आहे रिमाइंडर थेरम. रिमाइंडर माहिती आहे जेव्हा आपण डिव्हिजन करतो आणि डिवाइड केल्यानंतर डिव्हिडंटला डिवायझरने डिवाइड केलं की आपल्याला कोशंट मिळतं आणि जे काही रिमेनिंग आहे तर त्याला म्हणतो आपण रिमाइंडर. आता हा रिमाइंडर थेरम आपल्याला यूज करायचा आहे
आणि व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल आपण शिकलेलो आहे. दोघांचं कॉम्बिनेशन करून हा रिमाइंडर थेरम आता बघूया आपण कसा करायचा ते. इफ द पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इज डिवायडेड बाय एक्स प्लस ए, म्हणजे लिनियर पॉलिनॉमियलने आपण पी ऑफ एक्सला डिवाइड केलं, देन द रिमाइंडर ऑब्टेन्ड इज पी ऑफ मायनस ए, मीन्स it is same as the value of the polynomial p of x for x equal to minus a. आता जेव्हा की आपल्याला लिनियर पॉलिनॉमियल दिलेली असते आणि डिवायझर म्हणून आपण एक्स सिंथेटिक डिव्हिजनमध्ये बघा आपण काय करतो, लिनियर पॉलिनॉमियलने डिवाइड करत असतो डिव्हिडंटला. तर जेव्हा आपण एक्स प्लस ए इक्वल टू 0 घेतो आणि व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडला जो नंबर घेत असतो ते एक्स प्लस ए इक्वल टू 0 घेऊन करतो आणि एक्सची व्हॅल्यू घेतो आणि ती व्हॅल्यू घेऊन आपण डिव्हाइड करत असतो. म्हणजेच जेव्हा की पॉलिनॉमियल आपण डिव्हाइड करतो एक्स प्लस एने, तेव्हा रिमाइंडर जो मिळतो ते म्हणजे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू असते. ठीक आहे. दिस इज नोन ॲज रिमाइंडर थेरम. पेज 50वरची ॲक्टिव्हिटी बघा. Divide p of x 3x square plus x plus 7 by x plus 2 and find the remainder. सुरुवातीला काय करू आपण, सिंथेटिक डिव्हिजनने p of x ला x plus 2 ने डिवाइड करू. ठीक आहे. नंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ p of x इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस x प्लस 7, म्हणजे p of x दिलेली आहे त्याची व्हॅल्यू काढू x इक्वल टू -2 ने. ठीक आहे. सी वेदर द रिमाइंडर ऑब्टेन्ड बाय डिव्हिजन इज द सेम ॲज द व्हॅल्यू ऑफ पी ऑफ -2. व्हेरीफाय. ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पेज 50वरची. सुरुवातीला करू आपण सिंथेटिक डिव्हिजन. डिव्हिडंट कोणता आहे, पी ऑफ एक्स इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 7. ठीक आहे. दिलेला आहे 3x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 7. त्याला इंडेक्स फॉर्ममध्ये दिलेलंच आहे 2, 1 आणि इथे एक्स पॉवर 0 म्हणजे कॉन्स्टंट टर्म. तर त्याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये सुरुवातीला लिहू आपण. कोएफिशियंट फॉर्म कोणते होतील, एक 3 होईल, इथे 1 आणि 7, 3, 1, 7 लिहून घेतलेला आहे. डिवायझर कोणतं घेतलेलं आहे, एक्स प्लस 2 आहे, एक्स प्लस 2. तर एक्स प्लस 2 इक्वल टू 0 घेतो आपण. त्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते. ही एक्सची व्हॅल्यू काय करतो आपण या व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडला घेत असतो सिंथेटिक डिव्हिजनमध्ये, आणि जे डिव्हिडंट आहे त्याचे कोएफिशियंट जे आहेत ते व्हर्टिकल लाईनच्या राईट हँड साईडला लिहितो डिस्टन्स घेऊन. ठीक आहे. फर्स्ट कोएफिशियंट जसंच्या तसा हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली. ठीक आहे. नंतर 3 इंटू -2 मल्टिप्लिकेशन करतो. हे 3 इंटू -2 -6, हे -6 दुसऱ्या कोएफिशियंटच्या खाली लिहितो. ठीक आहे. या दोघांची करतो सम आणि ती सम होईल -5, कारण यांचे साईन अपोजिट आहेत म्हणून. नंतर -5 ने पुन्हा मल्टिप्लाय करतो. -2ला किती होईल, +10, मायनस मायनस प्लस 5 इंटू 2 10. आता ह्या दोघांची सम किती होईल, 10 + 7 17. द लास्ट डिजिट अंडर दिस हॉरिझॉन्टल लाईन इज द रिमाइंडर. कोशंट जे काही मिळालेले आहेत त्या अगोदरचे नंबर्स आहेत. 3 आणि -5 हे काय असतात, कोएफिशियंट फॉर्ममध्ये असतात. तर हा कोशंट या कोएफिशियंट फॉर्मवरून आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहितो. कोएफिशियंट किती आहे, 2 आहेत, आणि 2 असल्यामुळे इंडेक्स जो राहील व्हेरिएबलचा तो 2 - 1 1ने कमी, म्हणजेच 1 राहील. म्हणून आपण 3ला एक्सने मल्टिप्लाय केलं -5. 3x - 5 हा कोशंट मिळालेला आहे आणि रिमाइंडर राहिलं 17. ठीक आहे. हे फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर झालं की रिमाइंडर आपण शोधलेला आहे सिंथेटिक डिव्हिजनने. ठीक आहे. सिंथेटिक डिव्हिजन, सिंथेटिक डिव्हिजन.
त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये काय विचारलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल तीच आहे पण व्हॅल्यू कोणती, x इक्वल टू -2 घेऊन. इथे डिव्हायझरमध्ये आपण x+2 इक्वल टू 0 घेतलं होतं. x इक्वल टू -2 म्हणजे डिव्हायझर इथे -2 होता. आपल्याला x इक्वल टू -2 घेऊनच पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे. ती कशी काढली, या अगोदर घेतलेले आहेत आपण. व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, पुट x इक्वल टू -2, p ऑफ -2 इक्वल टू 3 इंटू -2 स्क्वेअर प्लस -2 प्लस 7. ठीक आहे. 3 इंटू 4 -2 स्क्वेअर प्लस 4 होईल. 3 इंटू 4 -2 प्लस 7, 12 -2 प्लस 7 इक्वल टू 12 -2 10 प्लस 7 इक्वल टू 17. म्हणजे इथे रिमाइंडर बघा 17 आलेला आहे फर्स्ट केसमध्ये सिंथेटिक डिव्हिजनने. आणि व्हॅल्यू जर काढली आपण तर ती व्हॅल्यू ऑफ पी ऑफ एक्स व्हेन x इक्वल टू -2 इक्वल टू 17 आहे. ठीक आहे. म्हणजेच फ्रॉम 1 आणि फ्रॉम 2 रिमाइंडर इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. दॅट मीन्स द रिमाइंडर थेरम इज व्हेरीफाईड. काय आहे रिमाइंडर थेरममध्ये, सिंथेटिक डिव्हिजनने मिळालेला रिमाइंडर आणि द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल फॉर दॅट divisor, that means value of the polynomial for that variable is same. ठीक है. Factor theorem, by remainder theorem, if remainder equal to 0 then divisor is the factor of the polynomial. जर एखाद्या नंबरला आपण दुसऱ्या नंबरने डिवाइड केलं आणि जर रिमाइंडर हा 0 येत असेल तर तो नंबर आपण फॅक्टर आहे त्या पॉलिनॉमियलचा असं म्हणू. आता सपोज 15 हा नंबर घेतला, 3 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट मिळतो 5 आणि आपल्याला रिमाइंडर मिळतो 0. म्हणजेच रिमाइंडर 0 मिळाल्यामुळे 3 हा 15चा फॅक्टर आहे. किंवा 5 ने डिवाइड केल्यानंतरही आपल्याला रिमाइंडर 0 मिळतो म्हणून 5 हा 15चा काय आहे, फॅक्टर आहे. ठीक आहे. म्हणजे 3, 5, 15 हे काय झाले, 15चे फॅक्टर झाले कारण रिमाइंडर काय मिळतो आपल्याला, 0 मिळत आहे. तसंच एक पॉलिनॉमियल घेतली आपण पी ऑफ एक्स, दुसरी पॉलिनॉमियल आहे क्यू ऑफ एक्स. क्यू ऑफ एक्सनी पी ऑफ एक्सला डिवाइड केलं, कोशंट मिळत आहे एस ऑफ एक्स आणि कोशंट मिळाल्यानंतर रिमाइंडर मिळतो तर रिमाइंडर घेतला आपण आर ऑफ एक्स. हा रिमाइंडर जर 0 मिळत असेल तर हा क्यू ऑफ एक्स पी ऑफ एक्सचा काय झाला, फॅक्टर झाला आहे. ठीक आहे. आता एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती करायची आपल्याला. व्हेरीफाय दॅट x-1 इज अ फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल. x-1 हा फॅक्टर आहे का पॉलिनॉमियलचा तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. x³ + 4x - 5 ही पॉलिनॉमियल दिलेली आहे. सुरुवातीला आपण काय करू, x³ + 4x - 5 ला p ऑफ x म्हणून इंडिकेट करू. पॉलिनॉमियल इन x. डिव्हायझर कोणती आहे, x-1. आता x-1 हा काय करायचा, इक्वल टू 0 घ्यायचा म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते. एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, x-1 इक्वल टू 0 देअरफॉर x इक्वल टू 1. ही एक्सची व्हॅल्यू म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला पॉलिनॉमियलमध्ये ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल काढायची आहे. p ऑफ 1 x इक्वल टू 1 इन p ऑफ x जर ठेवली तर आपल्याला p ऑफ 1 मिळेल. p ऑफ 1 इक्वल टू 1³ x³ असल्यामुळे 1³ प्लस 4 इंटू 1 मायनस 5. 1 + 4 - 5, 5 - 5 इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल जर 0 मिळत असेल तर रिमाइंडरही हा 0 झाला आणि त्याच्यामुळे दिलेला डिव्हायझर म्हणजे x-1 हा x³ + 4x - 5चा फॅक्टर आहे असं म्हणता येईल.
ॲज पर द रिमाइंडर थेरम, रिमाइंडर इक्वल टू 0, देअरफॉर x मायनस 1 इज अ फॅक्टर ऑफ p ऑफ x. ठीक आहे. आता नोट बघा, p ऑफ x इज अ पॉलिनॉमियल and a is any real number, and if p of a equal to 0, पॉलिनॉमियल इन a म्हणजे x ची व्हॅल्यू आहे a, या a च्या व्हॅल्यूसाठी p ऑफ a म्हणजे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू ही 0 मिळत असेल, देन x मायनस a इज अ फॅक्टर ऑफ p ऑफ x. x मायनस एला फॅक्टर म्हणता येईल. ठीक आहे, अकॉर्डिंग टू फॅक्टर थेरम. त्याचा कॉन्व्हर्स काय म्हणता येईल? कॉन्व्हर्स म्हणजे उलट केला आहे आपण. इफ एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल, जर तो फॅक्टर आहे तर त्याची व्हॅल्यू किती येईल? 0 येईल. ठीक आहे. जर व्हॅल्यू 0 येत असेल तर तो फॅक्टर आहे, आणि जर फॅक्टर असेल तर व्हॅल्यू 0 येत आहे. ओके.